नमस्कार मित्रांनो, मराठी व्याकरणच्या ऑनलाईन लेक्चरमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे। मित्रांनो, आजच्या लेक्चरच्या माध्यमातून आपण मराठी व्याकरण जे शॉर्ट ट्रिकच्या माध्यमातून कशा पद्धतीने शिकायचं त्या सर्व गोष्टी आजच्या लेक्चरच्या माध्यमातून आपण या ठिकाणी घेणार आहोत। तर सुरुवातीला या ठिकाणी उदाहरण बघूया। यामध्ये बघा, उदाहरणार्थ राम आंबा खातो। ठीक आहे, राम आंबा खातो। आता या ठिकाणी आपल्याला समजा प्रयोग ओळखायचा आहे, तर प्रयोग ओळखत असताना कशा पद्धतीने वाक्य आले आणि वाक्यामध्ये आपल्याला छोट्याशा ट्रिकनुसार म्हणजे एका सेकंदामध्ये आपण कशा पद्धतीने प्रयोग ओळखू शकतो हे सर्व उदाहरणं आपण आजच्या लेक्चरच्या माध्यमातून या ठिकाणी घेणार आहोत। आधी उदाहरणं बघूया, त्यानंतर डिटेल जी काही इन्फॉर्मेशन आहे, जी माहिती आहे ती माहिती या ठिकाणी बघणार आहोत। सुरुवातीला राम आंबा खातो, त्यानंतर रामने आंबा खाल्ला। रामने आंबा खाल्ला। राम आंबा खातो, रामने आंबा खाल्ला आणि रामाने आंब्यास खाल्ले। ठीक आहे, रामने आंब्यास खाल्ले। आता या ठिकाणी लक्ष द्या। आता या ठिकाणी हा झाला पहिलं उदाहरण। आता यामध्ये दुसरं उदाहरण त्याच पद्धतीने घेऊ आपण। सपोज धोंडू, ठीक आहे, धोंडू गाय बांधतो। धोंडू गाय बांधतो। आता या ठिकाणी बघा, धोंडूने गाय बांधली आणि या ठिकाणी धोंडूने गाईस बांधले। आता या ठिकाणी प्रयोग ओळखत असताना प्रयोग कशा पद्धतीने ओळखावा। आता कर्तरी प्रयोग, कर्मणी प्रयोग, ठीक आहे, भावे प्रयोग, असे तीन प्रयोगाचे मुख्य प्रकार आहे। आणि आपल्याला प्रश्न विचारला जातो की वरीलपैकी जे वरील उदाहरण दिलेलं आहे ते कोणत्या प्रयोगाचं आहे। ठीक आहे, मग आपल्याला कर्तरी प्रयोग आहे, कर्मणी प्रयोग आहे की भावे प्रयोग आहे हे या ठिकाणी ओळखायचं सांगितलं जातं। मग आपण जर या प्रकरणाचा अभ्यास केलेला असेल, आपण प्रयोग जर व्यवस्थितपणे समजून घेतलेला असेल तरच आपल्याला ह्या प्रश्नाचं उत्तर येतं। परंतु असे छोटे छोटे वाक्य जर विचारले गेले तुम्हाला आणि तुम्हाला काही शॉर्ट ट्रिक जर माहिती असेल तर नक्कीच तुमचा जो मार्क आहे तो मार्क तुम्हाला त्या ठिकाणी मिळणार आहे। म्हणजे तुमचं उत्तर जे आहे ते उत्तर या ठिकाणी चुकणार नाही, तुमचं उत्तर जे आहे ते बरोबर येईल। आता या ठिकाणी छोट्या छोट्या ट्रिकच्या माध्यमातून कसं ओळखायचं या ठिकाणी बघा। आता राम आंबा खातो, या ठिकाणी खाणारा कोण आहे किंवा कर्ता कोण आहे, तर राम हा काय झाला, कर्ता झाला। ठीक आहे, राम काय झाला, कर्ता झाला, कर्ता। खाण्याची क्रियावर कोणावरती घडते, आंब्यावरती, म्हणजे हा काय झाला कर्म आणि हा काय झाला क्रियापद। आता या ठिकाणी लक्ष द्या मित्रांनो, सरळ सोप्या भाषेमध्ये सांगतो। आता या ठिकाणी कर्ता आहे राम, कर्म आहे आंबा आणि खातो आहे क्रियापद। त्याच पद्धतीने या ठिकाणी धोंडू आहे कर्ता, गाय आहे कर्म, सॉरी कर्म दिसतंय त्यांनी, ठीक आहे। या ठिकाणी काय, गाय कर्म आणि बांधतो हे झालं क्रियापद। आता या ठिकाणी लक्षात असू द्या, या ठिकाणी धोंडू आहे किंवा या ठिकाणी राम आहे, मग कर्त्याला काही प्रत्यय लागलेला आहे का, कर्त्याला कोणत्याही प्रकारचा प्रत्यय आहे का। ठीक आहे, मग कर्ता ओळखत असताना कर्ता जर या ठिकाणी कर्त्याला कोणत्याही प्रकारचा प्रत्यय नसेल, ले ने काही असो, ठीक आहे, मग या ठिकाणी जर कर्त्याला प्रत्यय नाही, कर्त्याला प्रत्यय नाही तर हे वाक्य झालं कर्तरी प्रयोग। काय झालं, कर्तरी प्रयोगाचं वाक्य। आता या ठिकाणी धोंडूने, धोंडूला, धोंडूस असं काही आहे का, प्युअर धोंडू आहे, म्हणजे कर्त्याला कोणत्याही प्रकारचा प्रत्यय नाही, त्यामुळे हा कोणता प्रयोग झाला मग, तर हा झाला कर्तरी प्रयोग। काय झाला, हा कर्तरी प्रयोग। अशा पद्धतीने सोप्या ट्रिकच्या माध्यमातून तुम्हाला ओळखता येईल। या ठिकाणी लक्ष असू द्या। आता एखादा तुम्हाला वाक्य विचारले आणि कर्त्याला कोणत्याही प्रकारचा प्रत्यय नाही, बिंदास डोळे बंद करून उत्तर लिहायचं, कर्तरी प्रयोग। आलं लक्षात, कर्तरी प्रयोग कशा पद्धतीने ओळखायचं। आता दुसरा आपण कर्मणी प्रयोग जो आहे तो शॉर्ट ट्रिकच्या माध्यमातून बघूया। आता या ठिकाणी बघा, कर्त्याला या ठिकाणी प्रत्यय लागलेला नाही, या ठिकाणी सुद्धा कर्माला प्रत्यय नाही। आता या ठिकाणी कर्मणी प्रयोगामध्ये बघा काय होतंय, तर
रामने आंबा खाल्ला. ठीक आहे, राम या शब्दाला कोणता प्रत्यय लागला मग या ठिकाणी? तर राम या शब्दाला प्रत्यय लागलेला आहे ने. कोणता प्रत्यय लागला या ठिकाणी? राम या शब्दाला ने प्रत्यय लागलेला आहे. आणि या ठिकाणी आंबा या शब्दाला कोणत्याही प्रकारचा प्रत्यय आहे का? नाही. मग याला प्रत्यय नाही. ठीक आहे, म्हणजेच या ठिकाणी कर्माला प्रत्यय नाही. कर्म, ठीक आहे, कर्म प्रत्यय नाही, कर्त्याला प्रत्यय आहे. कोणता प्रत्यय आहे मग या ठिकाणी? ने प्रत्यय लागला. प्रत्यय कोणताही असो, पण तो प्रत्यय लागला का? तर लागला. कर्त्याला प्रत्यय लागला आणि कर्माला प्रत्यय नाही. या ठिकाणी वाक्य कोणतं झालं मग? हे कर्मणी प्रयोगाचं. कोणतं वाक्य झालंय? कर्मणी प्रयोग. ठीक आहे, हे कोणतं वाक्य झालं? कर्मणी प्रयोगाचं हे वाक्य झालं या ठिकाणी. ठीक आहे, येतंय लक्षात? हे झालं कर्मणी प्रयोगाचं वाक्य. आता या ठिकाणी तिसरा जो मुद्दा आहे, तो तिसरा महत्वाचा मुद्दा या ठिकाणी लक्षात घ्या. आता या ठिकाणी बघा, राम हा काय झाला या वाक्यामधील? कर्ता झालं. आंबा काय झालं? क्रियापद झालं. आता या ठिकाणी बघा, राम या शब्दाला या ठिकाणी ने प्रत्यय लागला. वरती ने प्रत्यय लागला. हे वाक्य कर्मणी प्रयोगाचं झालं, कारण तो कर्माला कोणत्याही प्रकारचा प्रत्यय या ठिकाणी लागला नाही. आता या ठिकाणी बघा, राम या कर्त्याला ने प्रत्यय या ठिकाणी लागला. आंब्याच, ठीक आहे, आंबा या शब्दाला स प्रत्यय लागला. या ठिकाणी काय लागलं? स प्रत्यय लागलं. मग या ठिकाणी बघा, याला सुद्धा प्रत्यय लागला. कशाला? कर्त्याला प्रत्यय आहे, कर्माला प्रत्यय आहे. दोघाला जर या ठिकाणी प्रत्यय लागलेला असेल तर त्याचं उत्तर लिहायचं भावे प्रयोग. काय लिहायचं? भावे प्रयोग. अशा पद्धतीने छोट्या छोट्या ट्रिक्सच्या माध्यमातून आपण मराठी व्याकरणाचा जो अभ्यास आहे मित्रांनो, तो मराठी व्याकरणाचा अभ्यास आपण या लेक्चरच्या माध्यमातून या ठिकाणी करणार आहे. तर या ठिकाणी बघा, सुरुवातीला काय? तर या ठिकाणी बघा, कर्ता आहे, कर्त्याला कोणत्याही प्रकारचा प्रत्यय नाही. या ठिकाणी कर्माला कोणत्याही प्रकारचा प्रत्यय नाही. हे वाक्य झालं कर्तरी प्रयोग. काय झाला? कर्तरी प्रयोग. धोंडूने गाय बांधली. धोंडू या शब्दाला ने प्रत्यय लागला. या ठिकाणी कर्माला कोणत्याही प्रकारचा प्रत्यय नाही, तर या ठिकाणी हा झाला या ठिकाणी बघा कर्मणी प्रयोगाचं वाक्य. त्यानंतर धोंडूने या ठिकाणी बघा, धोंडू या कर्त्याला ने प्रत्यय लागला. ने प्रत्यय लागला. त्याचबरोबर गाय या कर्माला स प्रत्यय लागला. म्हणजे या ठिकाणी सुद्धा प्रत्यय लागला कर्माला आणि कर्त्याला सुद्धा प्रत्यय लागला. कर्त्याला आणि कर्माला दोघाला प्रत्यय लागला. तर हा झाला काय मग? भावे प्रयोग. ठीक आहे, तर अशा पद्धतीने छोट्या छोट्या ट्रिक्सच्या माध्यमातून आपण या ठिकाणी प्रयोग असेल, बाकी संधी असेल, ठीक आहे, त्याचबरोबर अलंकार असतील, अशा पद्धतीने छोट्या छोट्या ट्रिक्सच्या माध्यमातून आपण या ठिकाणी जे काही घटक आहे ते छोट्या छोट्या ट्रिक्सच्या माध्यमातून या ठिकाणी शिकणार आहे. तर अशा पद्धतीने आपण जर अभ्यास केला तर नक्कीच आपल्याला या ठिकाणी जो फायदा आहे तो फायदा होणार आहे. तर या ठिकाणी आपण सुरुवातीला प्रयोग जो आहे तो प्रयोग संदर्भात थोडीशी जी काही माहिती आहे ती थोडीशी माहिती या ठिकाणी घेऊया. ठीक आहे, ही उदाहरणं असू द्या जशाला तशी. ठीक आहे, तर मग या ठिकाणी आता नेमकं प्रयोग कशाला म्हणायचं? ठीक आहे, प्रयोग कशाला म्हणायचं मग आता? तर या ठिकाणी बघा, कर्ता आणि कर्म याचा जो काही क्रियापदाची जी काही रचना असते, कर्ता, ठीक आहे, कर्ता आणि कर्म याची क्रियापदाशी जी काही रचना असते, जुळवणी असते क्रियापदाशी, त्यालाच आपण काय म्हणतो मग? क्रियापदाशी जी काही रचना असते. ठीक आहे, कशाची रचना? तर कर्ता आणि कर्माची क्रियापदाशी जी काही रचना असते त्यालाच मराठी व्याकरणामध्ये आपण काय म्हणतो? प्रयोग म्हणतो. काय म्हणतो आपण त्याला? प्रयोग. प्रयोग हा जो काही घटक आहे तो बऱ्याच उमेदवारांना जड जातो किंवा उदाहरणं लवकर समजत नाही. तर या ठिकाणी असं काही घाबरण्याचं कारण नाही आहे. ठीक आहे, मग या ठिकाणी कर्ता असेल, कर्म असेल, जी कर्ता आणि कर्माची क्रियापदाशी जी काही सांगड घातली जाते किंवा क्रियापदासोबत त्याची जी काही रचना केली जाते त्याला आपण काय म्हणत असतो? मग त्याला आपण प्रयोग असं म्हणत असतो. तर अशा पद्धतीने या ठिकाणी प्रयोग नेमकं काय आहे हे आपण या ठिकाणी समजून घेतलेलं आहे. आता या ठिकाणी बघा, क्रियापदाची जी काही रचना आहे, ठीक आहे, क्रियापदाची रचना, ठीक आहे. आता या ठिकाणी जी काही क्रियापदाची रचना आहे मित्रांनो, ती कर्त्याच्या लिंग वचनानुसार असेल. कर्त्याच्या लिंग वचन भेदानुसार जर असेल, लिंग वचन नुसार जर असेल, ठीक आहे, कर्त्याची जर रचना क्रियापदाची जर रचना कर्त्याच्या लिंग वचन भेदानुसार असेल तर ते कोणता प्रयोग झाला? मग कर्तरी प्रयोग झाला. ठीक आहे, कोणता प्रयोग झाला? तो कर्तरी प्रयोग.
ठीक आहे। यानंतर बघा, जर क्रियापदाची रचना जर कर्माच्या कशानुसार असेल, लिंग वचन भेदानुसार असेल तर हा झाला कर्मणी प्रयोग, ठीक आहे, कर्मणी। कारण या ठिकाणी क्रियापद जर रचना कर्त्यानुसार, या ठिकाणी कर्त्याच्या लिंग वचनानुसार जर अवलंबून असेल कर्त्याच्या, तर तो कर्तरी प्रयोग, कर्ता जर असेल तर कर्तरी, या ठिकाणी कर्मानुसार जर असेल तो काय झाला मग कर्मणी प्रयोग असणार आहे। असे छोटे छोटे जे मुद्दे आहेत ते छोटे छोटे मुद्दे आपल्याला लक्षात घेणे आहे आणि त्या व्यतिरिक्त काही ट्रिक्स जे आहे त्या ट्रिक्स सुद्धा आपल्याला या ठिकाणी लक्षात ठेवणं गरजेचं आहे। आता या ठिकाणी जे काही समजा आता या ठिकाणी कर्ता आणि कर्म आहे, ह्या दोन्हीच्या व्यतिरिक्त काय, कर्ता आणि कर्म या दोन्हीच्या व्यतिरिक्त जर रचना असेल, ठीक आहे, आणि ती जी काही तृतीय पुरुषी किंवा नपुसकलिंगी तटस्थ एकवचनी, तृतीय पुरुषी नपुसकलिंगी एकवचनी कर्ता आणि कर्मा व्यतिरिक्त, तर त्या ठिकाणी काय होतं मग भावे प्रयोग। कशाची रचना, तर ती क्रियापदाची रचना कर्ता आणि कर्माच्या व्यतिरिक्त जर तृतीय पुरुषी नपुसकलिंगी एकवचनी असेल तर या ठिकाणी कोणता प्रयोग होतो, तर या ठिकाणी भावे प्रयोग होतो। तर अशा पद्धतीने आपल्याला छोट्या छोट्या जर गोष्टी ज्या त्या छोट्या छोट्या गोष्टी लक्षात घ्यायच्या, यामध्ये मग सकर्मक क्रियापद कोणतं, अकर्मक क्रियापद कोणतं। आताच जर उदाहरण घेतलं आपण, ठीक आहे, राम आंबा खातो, बघूया या ठिकाणी बघा, आता हा झाला राम आंबा खातो। आता हा सकर्मक कर्तरी आहे की मग अकर्मक कर्तरी आहे, मग या ठिकाणी सकर्मक आणि अकर्मक हे कशा पद्धतीने ओळखायचं, तर राम आंबा खातो। आता सकर्मक ह्या वाक्य, सकर्मक किंवा अकर्मक, सकर्मक म्हणजे काय, त्या वाक्यामध्ये कर्म आहे आणि अकर्मक म्हणजे त्या वाक्यामध्ये कर्म नाही। मग आता या वाक्यामध्ये कर्म आहे किंवा नाही कसं ओळखायचं, मग या ठिकाणी आपल्याला क्रिया कशावरती घडते, कर्मावरती, मग हा कर्म आहे। आता असं ओळखू येत नसेल तर दुसरा पर्याय बघा, एक राम आंबा खातो। आता या ठिकाणी कर्ता कोणता आहे, राम, ठीक आहे, राम हा कर्ता आहे। मग कर्त्याला काय करायचं, या ठिकाणी लक्ष द्या, कर्त्याला फक्त या ठिकाणी ने प्रत्यय लावायचा, काय लावायचा, ने प्रत्यय लावायचा। वाक्य सकर्मक आहे की अकर्मक आहे, वाक्यामध्ये कर्म आहे किंवा नाही हे ओळखण्यासाठी कर्त्याला काय करायचंय, ने प्रत्यय लावायचा। फक्त काय करायचं, कर्त्याला ने प्रत्यय लावायचा। कर्त्याला ने प्रत्यय लावला। आता कर्त्याला ने प्रत्यय लावल्यानंतर वाक्य काय करायचं, फक्त भूतकाळी करायचं। काय करायचं, वाक्य भूतकाळी करायचं। हा जो वाक्य आहे याला ने प्रत्यय लावायचा आणि वाक्य भूतकाळी करायचं। मग या ठिकाणी बघा, राम हा या ठिकाणी राम आंबा खातो। आता या ठिकाणी झालं रामने आंबा खातो येईल, खाणार येईल की खाल्ला येईल, तर या ठिकाणी वाक्य भूतकाळी करायचं आहे आपल्याला। वाक्य भूतकाळी म्हटल्यावर रामने आंबा खाल्ला, त्याला भूक लागली असेल, ठीक आहे, त्यामुळे त्यांनी काय खाल्ला, आंबा खाल्ला। मग रामने आंबा खाल्ला, हा वाक्य झालं भूतकाळी। म्हणजेच हे जे काय वरील वाक्य आहे, ठीक आहे, हा वाक्य या ठिकाणी राम या शब्दाला आपण ने प्रत्यय लावला आणि वाक्य भूतकाळी केलं तर वाक्य भूतकाळी झालं, ठीक आहे, वाक्य भूतकाळी झाले ना, वाक्य भूतकाळी, ठीक आहे। राम आंबा खातो, रामने आंबा खाल्ला, म्हणजे त्या ठिकाणी पहिलं जे वाक्य आहे त्याला ने प्रत्यय लावून आपण वाक्य काय केलं, भूतकाळी केलं आणि वाक्य भूतकाळी झालं। म्हणजेच या ठिकाणी हा जो वाक्य आहे हा वाक्य या ठिकाणी सकर्मक आहे, ठीक आहे, म्हणजे या वाक्यामध्ये कर्म आहे, म्हणजेच हे सकर्मक वाक्य आहे। अशा पद्धतीने छोट्या छोट्या जे काही छोटे छोटे मुद्दे आहेत हे छोटे छोटे मुद्दे आपल्याला लक्षात ठेवणं गरजेचं आहे, ठीक आहे। मग हा जो काही प्रयोग जो आहे, प्रयोग आपण शॉर्ट ट्रिकच्या माध्यमातून थोडेसे 2-4 जी उदाहरणं आहे ती 2-4 उदाहरणं घेतलेली आहे। आता याचे बरेचसे उपप्रकार आहे, ठीक आहे, बरेचसे उपप्रकार आहे, जसं की भावे प्रयोगामध्ये उपप्रकार आहेत, कर्मणी प्रयोगामध्ये आहेत, ते सर्व आपण डिटेल जे आहेत ते डिटेल आपण बॅचच्या माध्यमातून या ठिकाणी बघणारच आहे। त्याचबरोबर या ठिकाणी बघू शकता रहमान सर, ठीक आहे, रहमान पठाण सरांनी या ठिकाणी जी काही बॅच जी आहे मित्रांनो ती बॅच लॉन्च केलेली आहे, रहमान पठाण, ठीक आहे, यूट्यूब चॅनल आहे, त्याचबरोबर ऍप्लिकेशन आहे प्ले स्टोअरला, ठीक आहे। रहमान पठाण नावाचं जे काही ॲप आहे, ठीक आहे, रहमान पठाण नावाचं ऍप्लिकेशन आहे। हे ऍप्लिकेशन तुम्हाला प्ले स्टोअरवर जे आहे ते फ्री ऑफ कॉस्ट मिळून जाणार आहे आणि त्यामध्ये तुम्हाला जे काही बॅचेस आहे मित्रांनो, त्या बॅचेस टीईटीची जी बॅच आहे ती टीईटीची बॅच
या ठिकाणी लॉन्च केलेली आहे रहमान सरांनी। आणि फीस वगैरे जी आहे ती फीस वगैरे अत्यल्प फीसमध्ये तुम्हाला सर्व जे काही पेपर 1 असेल, ठीक आहे, टीईटीचा पेपर 2 असेल, ठीक आहे, पेपर 1 पेपर 2 यामध्ये गणित विज्ञान सामाजिक शास्त्र दोन्हीचाही समावेश आहे। सर्वचे सर्व जे काही तुम्हाला पेपर 1 असेल पेपर 2 असेल, सर्व तुमचे जे काही टीईटीचे सब्जेक्ट आहेत ते सर्व सब्जेक्ट रहमान पठाण या ॲप्लिकेशनवरती तुम्हाला मिळून जाणार आहे। तर प्ले स्टोअरवरनं रहमान पठाण हे ॲप्लिकेशन जे आहे ॲप्लिकेशन या ठिकाणी डाउनलोड करायचं आहे। त्याचबरोबर या ठिकाणी बघू शकता, तुम्हाला अधिकची जर माहिती हवी असेल तर या ठिकाणी काही संपर्क नंबर देतो मी तुम्हाला। हां, तर हे जे काही तुम्हाला नंबर दिलेत मित्रांनो, या नंबरवरती तुम्ही संपर्क करू शकता। ऑनलाईन बॅचेस संदर्भात तुम्हाला जर काही माहिती हवी असेल तर यावरती जे काही संपर्क आहे तर रहमान पठाण सरांना तुम्ही या ठिकाणी संपर्क करू शकता। ऑनलाईन बॅचेस संदर्भात तुम्हाला अधिक माहिती हवी असेल, फीस, त्यानंतर लेक्चर, कोणत्या विषयासाठी कोणते टीचर आहेत किंवा तुम्हाला डेमोच्या माध्यमातून कोणत्या सब्जेक्टसाठी कोणते टीचर आहे हे तर कळूनच जाणार आणि डेमो बघितल्यानंतर तुम्ही जी काही बॅचेस आहे मित्रांनो त्या बॅचेस या ठिकाणी जॉईन करणार आहात। तर या ठिकाणी रहमान पठाण नावाचं जे काही ॲप्लिकेशन आहे ते ॲप्लिकेशन तुम्हाला डाउनलोड करायचं आहे। त्यामध्ये बॅच व्यतिरिक्तही सपोज टीईटीची बॅच आहे, टीईटीच्या बॅच व्यतिरिक्त तुमचे टेटचे क्वेश्चन पेपर त्यामध्ये ऍड केलेले आहेत आपण, ठीक आहे, टेटचे क्वेश्चन पेपर ऍड केले आहेत। त्यामध्ये पोलीस भरती संदर्भातले सुद्धा अभ्यासक्रम असेल, सिलेबस असेल, टेटचा अभ्यासक्रम असेल, तुम्हाला जे काही फ्री ऑफ कॉस्ट त्यामध्ये टेस्ट असतील, ठीक आहे, ह्या टेस्ट वगैरे म्हणजे तुम्हाला शिक्षक भरती आणि पोलीस भरती संदर्भातल्या ऑल ओव्हर जो काही सिलेबस असेल, तुमच्या टेस्ट असेल, त्यामध्ये बऱ्यापैकी क्यूज वगैरे असतील, ह्या सर्व तुम्हाला त्या ॲप्लिकेशनमध्ये या ठिकाणी देण्यात आलेलं आहे। त्यामुळे ज्या उमेदवारांना बॅच जॉईन करायचे त्यांनी तर या ठिकाणी डाउनलोड कराच, परंतु त्या व्यतिरिक्त सुद्धा जे उमेदवार आहेत शिक्षक भरती पोलीस भरतीचे त्यांनी सुद्धा या ठिकाणी डाउनलोड केलं तर नक्कीच त्यांचा जो काही फायदा आहे तो फायदा होणार आहे। कारण तुम्हाला सिलेबस, मागील झालेल्या ज्या प्रश्नपत्रिका पोलीस भरतीच्या असेल, टेटच्या असेल, टीईटीच्या असेल, सर्व तुम्हाला एका प्लॅटफॉर्ममध्ये आपण अवेलेबल करून दिलेला आहे रहमान पठाण या ॲप्लिकेशनमध्ये, ठीक आहे। तर अशा पद्धतीने तुम्हाला या ठिकाणी बॅच जर जॉईन करायचं असेल तर यावरती संपर्क करू शकता, यावरती तुम्ही कॉल करू शकता, व्हॉट्सअप मेसेजच्या थ्रू तुम्ही या ठिकाणी जी काही माहिती आहे ती माहिती घेऊ शकता। आणि व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये तुम्हाला बॅच संदर्भातली जी काही डिटेल माहिती आहे ती डिटेल माहिती सुद्धा व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये मिळून जाणार आहे। पुन्हा भेटूया अशाच छोट्याशा ट्रिकच्या माध्यमातून आणि छोट्याशा डेमो लेक्चरच्या माध्यमातून। तोपर्यंत धन्यवाद।